एक मिडल क्लास व्यक्तीना रिच का बनवू शकत नाही याचे एक लाईव्ह उदाहरण तुमच्यासोबत शेअर करतो. माझे नात्यात एक जिजाजी असतात. 2020ला कोविडच्या वेळेस माझी आणि त्यांची भेट झाली असता त्यांनी मला सांगितले की त्यांच्याकडे 30 लाख रुपये जे त्यांना निवेश करायचे आहेत. मी त्यांना सांगितले की जिजाजी आता कोविडमुळे मार्केट बऱ्यापैकी खाली आले आहे, त्यामुळे ही निवेश करण्याची अतिशय योग्य वेळ आहे. तुम्ही निश्चिंत होऊन मी सुचवेल त्या म्युच्युअल फंड मध्ये निवेश करा, तुम्हाला खूप चांगला परतावा आरामात भेटेल. ते म्हणाले की मी विचार करतो आणि तुला कळवतो. बरेच दिवस झाले जिजाजींचा कॉल नाही आला, म्हणून सहज मी त्यांना फोन करून विचारले की आपले काही ठरले की नाही. त्यांनी सांगितले की घरच्यांनी मिळून असा निर्णय घेतला की एवढ्या मोठ्या पैशांमधनं आपण प्रॉपर्टी घ्यायची, म्हणून नाशिकला नुकताच एक 32 लाखाचा फ्लॅट घेऊन टाकला. आता कालच माझे जिजाजींसोबत पुन्हा फोनवर बोलणे झाले आणि मी त्यांना उत्सुकतावश विचारले की जिजाजी, फ्लॅटची व्हॅल्यू आज काय झाली आहे आणि तुम्हाला भाडं काय येत आहे. काही नाराजीच्या सुरातच ते म्हणाले की आज फ्लॅट साधारण 38 लाख रुपये व्हॅल्यूचा आहे आणि त्या फ्लॅटचे मला दर महिन्याला 10,000 रुपये भाडे येते. मी यावर त्यांना कुठलाही रिप्लाय दिला नाही आणि विषयांतर करून टाकले. मित्रो, आता मी तुम्हाला जे सांगतो, जे मी जिजाजींना सांगितले नाही, कारण त्यांचे मन दुखावले गेले असते. त्यावेळेस म्हणजे 2020ला जिजाजींनी माझे म्हणणे ऐकले असते आणि त्यांच्याकडील 32 लाख फ्लॅटमध्ये न गुंतवता मी सुचवत असलेल्या तुलनेने स्मूथ अशा मल्टी एसेट कॅटेगरी फंड मध्ये टाकले असते, तर आजचे त्याचे मूल्य 1,05,00,000 जे फ्लॅटचे 38 लाख झालेले इतके झाले असते. शिवाय दर महिन्याला 10,000 रुपये घर भाडं कमवत आहेत. त्या जागी एसडब्ल्यूपी म्हणजे सिस्टमॅटिक विड्रॉल प्लॅन मधनं दर महिन्याला 21,333 रुपये वार्षिक 8% हिशोबाने त्यांना वेगळे भेटले असते. त्यांचा हिरमोड व्हायला नको म्हणून हे कॅल्क्युलेशन मी त्यांना सांगितले नाही. मित्रो, आता तुम्हीच विचार करा, कुठे 38 लाख आणि कुठे 1,05,00,000. शिवाय 10,000 घरभाड्याच्या जागी 21,333 किती मोठी तफावत आहे. फ्लॅट घेऊ नका असे मी अजिबात म्हणत नाहीये, पण पहिले राहते घर असताना निव्वळ गुंतवणूक म्हणून तुम्ही जर घर घेत असाल तर आताच्या काळात दुसरा कुठला पर्याय योग्य आहे का हे बघणे पण गरजेचे आहे. कारण प्रश्न केवळ पैसा वाढवण्याचा नाहीये, प्रश्न लिक्विडिटीचा पण आहे. प्रॉपर्टी कधीही लिक्विडेट करून हवं तेव्हा तुम्हाला विड्रॉल करता येतं असं होत नाही आणि तुम्ही अपेक्षित केलेला भाव भेटेलच याची शाश्वती नसते. पण पेपर असेट, ज्याला आपण दुय्यम महत्व देतो, त्याला तुम्ही हवं तेव्हा लिक्विडेट म्हणजे विड्रॉल करू शकता. आपले याबद्दलचे काय मत आहे ते कमेंट करून आम्हाला अवश्य कळवा आणि असेच महत्वपूर्ण व्हिडिओ बघत राहण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.